नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधून अखिल भारत हिंदू महासभा पुरस्कृत अपक्ष उमेदवार कहार नंदकुमार भगवान यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे। फलंदाज या निवडणूक चिन्हावर ते निवडणूक लढवत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, गटार व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उमेदवारांनी सांगितले। आपले मत विकासासाठी, आपले मत प्रामाणिक प्रतिनिधीसाठी हा संदेश देत त्यांनी प्रचाराला गती दिली आहे। प्रचारादरम्यान घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, युवक व महिला वर्गाशी संवाद साधणे यावर त्यांचा भर आहे। प्रभाग क्रमांक 14 चा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। आगामी मतदानात फलंदाज या चिन्हासमोरील बटन दाबून विजय करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे। ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवळ सह कॅमेरामॅन आदित्य झापर्डे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। नंदकुमार भगवान कहार येत्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवारी करीत आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो आहे, सनातनी हिंदू धर्माचं काम करतो आहे। धर्माचं काम करत असताना आम्हाला वाटलं होतं की इथे आम्हाला पक्षाचं तिकीट मिळेल, परंतु कुठल्याच पक्षाने या भागात तिकीट दिलं गेलं नाही। आमच्यावर अन्याय केला गेला आणि त्या अन्यायाला मला थोडंसं वाईट वाटतं त्याबद्दल। म्हणून मी एक आपल्या इथे नाशिकमध्ये या प्रभाग 14 मध्ये अजूनही हिंदुत्व शाबूत आहे हे मला नाशिककरांना दाखवून द्यायचं होतं, म्हणून त्यामुळे मी माझी उमेदवारी करतोय। आपल्या वाड्यामध्ये कोणकोणते विकास बाकी का जे तुम्ही भावी नगरसेवक झालात तर त्यावेळेस तुम्ही ते विकास करू शकता नागरिकांसाठी? प्रभाग 14 हा अतिशय स्लम भाग आहे। या भागामध्ये अतिशय छोटे छोटे घरं आहेत, लोक 10 बाय 10च्या घरामध्ये राहतात। त्या अनुषंगाने या भागामध्ये शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। 10 बाय 10चा रूम असल्याने घरामध्ये शौचालय कोणी बांधू शकत नाही। भारत सरकारने किंवा प्रशासनाने मागे सुलभ शौचालयाच्या ज्या सुविधा नागरिकांना दिल्या, त्या सुविधांचा एकाही नागरिकाला उपयोग होत नाही। आज सुलभ शौचालय तुम्ही बघा अनेक ठिकाणचे फुटलेले आहेत। माझ्या माऊली अनेक वेळेस त्या सुलभ शौचालयामध्ये त्या सुलभ शौचालयाचं मेंटेन नसल्यामुळे अनेक भांड्या फुटलेल्या असल्यामुळे पडल्या देखील आहेत। या प्रभागातील शैक्षणिक आणि रोजगाराबद्दल काय बोलू शकतात? हा भाग अतिशय स्लम असल्याने हा भाग म्हणजे कामगारांचा, हातावर काम करणाऱ्यांचा, की जेणेकरून आज तो काही कुठेतरी कामाला जाईल आणि मगच त्यावर तो त्याची घराची उपजीविका करेल, असा हा आमचा भाग। आणि अशा या भागामध्ये या लोकांना रोजगार मिळणं, लोकांना काम मिळणं ही खूप काळाची गरज आहे आजच्यापासून। उमेदवारीनंतर अजून काय काय प्लॅनिंग आहे आपले, की अजून विकास करायचे बाकी? या भागामध्ये अनेक नाशिक महानगरपालिकेच्या शाळा आहेत की ज्या ओस पडल्या आहेत, त्या शाळांना अपडेट करणं, त्या शाळांमध्ये गरिबांची मुलं शिकत आहेत, त्या मुलांना अनेक ज्या अपडेट झालेले जे विषय आहेत त्याकडे थोडंसं झुकणं, यासारखे अनेक विषय आता इथे आहेत शैक्षणिक बाबतीमध्ये। प्रभाग 14 मधील जे मतदार आहे यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता उमेदवार म्हणून? एवढंच म्हणेल की या प्रभाग 14 मध्ये हा एकतर मुस्लिम बहुल असल्यामुळे, हा आधी मागासलेला असल्यामुळे या प्रभागामध्ये खूप असुविधा आहेत। परंतु जर टेक्निकल नगरसेवक जर इथे कोणी निवडून आला, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही समाजाचा असेल, परंतु आज या प्रभागाला एका अभ्यासू आणि या प्रभागाची जाण असलेल्या, या प्रभागाच्या प्रश्नांची जाण असलेल्या नगरसेवकाची गरज आहे। या प्रभागाला जाण असलेल्या एका उमद्या माणसाची गरज आहे। त्याप्रमाणे मला असं वाटतं की इथे एखादा चांगला नगरसेवक निवडून यावा। मतदाराकडून काय अपेक्षा करतात? मतदारांचं बघायला गेलं तर मला एवढंच म्हणायचं आहे की मी मतदारांना एवढंच सांगेन की तुमच्या जवळचा माणूस तुम्ही निवडावा, जो तुमच्या कामं येतो, जो तुम्हाला
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतो, योग्य वेळी योग्य सल्ला देतो, तुमच्या सुखदुःखात असतो आणि तुम्ही अशाच माणसाला तुम्ही मत द्यावं असे मी आपलं नाव आणि चिन्ह? मी नंदकुमार भगवान कहार, मी हिंदू महासभेकडनं पुरस्कृत म्हणून अपक्ष उमेदवारी करतोय. माझी चिन्ह आहे बॅट्समन, क्रिकेटचा बॅट्समनला मत देऊन आपण मला सहकार्य करावे, सनातनी हिंदू धर्म सेवकाला आशीर्वाद द्यावे अशी मी प्रार्थना. जय श्रीराम.